काळ, पाऊस आणि आपल्या दुर्लक्षाविरुद्ध हे गड उभे राहण्यासाठी आजही लढत आहेत का, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि या 20 गड संवर्धन सिरीजच्या 6व्या भागामध्ये आज मी आलो 170 किलोमीटरचा प्रवास करून किल्ले सरसगडावर, ज्याला पगडीचा किल्ला असंही म्हणलं जातं। आणि याच सरसगडाला सरस करण्याचे काम दुर्गवेद या संस्थेने हाती घेतले होते। गडाच्या पायथ्याशीच असलेल्या पाली गावातून सकाळी 7 वाजता ट्रेक करायला सुरुवात केली। आत्ताच सकाळचे वाजलेत 7 आणि 7 वाजता आपण सरसगडाची चढाईला सुरुवात केली आहे। नंतर गडाच्या असलेल्या 96 कातळकोरीव पायऱ्यांनी वरती आल्यावर पाली दरवाजा पाहत गडावरती पोहोचता संवर्धनाला सुरुवात केली। जरी हे काम करत असताना दम लागत असला तरी या गडावर उभे राहिल्यावर सगळा थकवा क्षणात निघून जात होता, कारण ज्या प्रकारे महाराजांनी प्रचंड विरोधकांना तोंड देत हे स्वराज्य स्थापन केले ते या संवर्धन करत असलेल्या वाड्यांसमोर आमच्यासाठी कणभरही नव्हते। एकीकडे हे काम चालू होते तर दुसरीकडे याच गडाच्या वाटेमध्ये असलेल्या 500 ते 1 टनापर्यंत जड दगडींना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न चालू होता। अशा गडावरती केलेल्या संवर्धनातून मिळालेली असंख्य मडकेची आणि मातीच्या भांड्यांची खापरे जे आजही या इतिहासाला जिवंत ठेवून आहेत। शेवटी मला हे तर नाही माहित मी किती जणांना ह्या व्हिडिओद्वारे संवर्धन करण्यासाठी प्रेरित करेल, पण जो कोणी हा व्हिडिओ बघेल तो नक्कीच या गडांची सेवा करून या जन्माचं भाग्य आपल्या पदरात पाडेल। म्हणूनच काळ, पाऊस आणि आपल्या दुर्लक्षाविरुद्ध हे गड उभे राहण्यासाठी तर आजही लढत आहेत, पण यांना अजून टिकवण्यासाठी गरज आहे तर ती आपल्यासारख्या हातांची, जी या स्वराज्याला आणि या इतिहासाला टिकून ठेवेल।